नमस्कार सर्वांना, मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते। तर पहिला PYQ होणार PYQ कंबाईन सी नोव्हेंबर 2022 ब्रिटिश काळातील भारताचे अनुद्योगीकरण म्हणजे ए. भारतातील हस्तोद्योगांचा ह्रास, बी. कुटीरोद्योगांचा ह्रास, सी. ग्रामव्यवस्थेत सुधारणा, डी. शेती सुधारणा। पर्यायी उत्तरे 1 ए आणि बी फक्त, 2 बी आणि सी फक्त, 3 सी आणि डी फक्त, 4 वरील सर्व बरोबर। तर या PYQचं उत्तर होणार 1 ए आणि बी फक्त। पुढील PYQ कंबाईन बी ऑक्टोबर 2022 1847 मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली होती? 1 ब्राईट, 2 जॉन लाईट, 3 विलोगबी, 4 प्रेस्कॉट। तर या PYQचं उत्तर होणार 1 ब्राईट। पुढील PYQ कंबाईन बी ऑक्टोबर 2022 ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालील कोणता उद्देश होता? ए. व्यापारी स्पर्धा नको, बी. जास्तीत जास्त नफा, सी. आर्थिक घटकांवर नियंत्रण, डी. भारताचा आर्थिक विकास करणे। वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? 1 ए आणि बी फक्त, 2 बी आणि सी फक्त, 3 सी फक्त, 4 बी फक्त। तर या PYQचं उत्तर होणार 4 बी फक्त, जास्तीत जास्त नफा। पुढील PYQ कंबाईन बी 2021 दादाभाई नौरोजींच्या मते रिकामी जागाचे निस्सारण होते, परंतु ते जर भारतात गुंतवले असते तर मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास पाहावयास मिळाला असता। गाळलेल्या जागा खालीलपैकी योग्य पर्यायाने भरा। 1 हस्तोद्योग उत्पादन, 2 भारतीय चलन, 3 कापसाचे संपूर्ण उत्पादन, 4 संभाव्य अधिशेष। तर या PYQचं उत्तर होणार 4 संभाव्य अधिशेष। पुढील PYQ कंबाईन सी 2021 इसवी सन 1911 मध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली? 1 जॉर्ज लाईट, 2 एच. जॉन्स, 3 लॉर्ड स्टुअर्ट, 4 लॉर्ड डर्बी। तर या PYQचं उत्तर होणार 1 जॉर्ज लाईट। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।